स्थानिक स्वराज्य म्हणजे लोकांच्या हातातली सत्ता आणि या सत्तेचा पहारेकरी म्हणून काम करतो राज्य निवडणूक आयोग। महाराष्ट्रातील ग्रामपंचायत ते महानगरपालिका निवडणुकांची संपूर्ण जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे असा हा घटनात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आयोग। काय आहे या आयोगाची रचना, कोण पाहतो निवडणूक प्रक्रिया, जाणून घेऊया राज्य निवडणूक आयोगाची सविस्तर माहिती। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाकडे असते। भारतीय राज्य घटनेतील अनुच्छेद 243 के आणि 243 ZA नुसार या आयोगाची स्थापना करण्यात आली आहे। महाराष्ट्रात हा आयोग 26 एप्रिल 1994 रोजी स्थापन झाला। राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख हे राज्य निवडणूक आयुक्त असतात। त्यांच्या खाली सचिव, उपसचिव, उप आयुक्त अशा अधिकाऱ्यांची प्रशासकीय रचना कार्यरत असते। विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त, जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका स्तरावर महापालिका आयुक्त निवडणूक प्रक्रिया पाहतात। स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगर परिषदा व महानगरपालिका या सर्व निवडणुकांची तयारी, नियंत्रण आणि देखरेख ही जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे। मतदार यादी स्वतंत्र तयार केली जात नाही, तर भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी तयार केलेल्या मतदार याद्याच वापरल्या जातात। राज्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती ही राज्यपाल करतात आणि ते जास्तीत जास्त 5 वर्षांसाठी पदावर राहू शकतात। त्यांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना दूर करण्याच्या प्रक्रियेप्रमाणेच असते। सर्वोच्च न्यायालयानुसार राज्य निवडणूक आयोगाला भारत निवडणूक आयोगा एवढाच घटनात्मक दर्जा आहे। राज्य निवडणूक आयोगावर स्थानिक निवडणुका घेण्याची जबाबदारी आहे, तर लोकसभा, विधानसभा आणि विधान परिषद निवडणुका घेण्याचे काम भारत निवडणूक आयोगाकडे असते। दोन्ही संस्था स्वतंत्र आहेत आणि एकमेकांच्या नियंत्रणाखाली नाहीत। भारत निवडणूक आयोगाचे राज्यातील प्रतिनिधी म्हणजे मुख्य निवडणूक अधिकारी, परंतु त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंध नसतो। त्यांचे काम आहे विधानसभा मतदार याद्या तयार करणे आणि त्या राज्य निवडणूक आयोगाला उपलब्ध करून देणे। भारतीय लोकशाहीला स्थानिक स्तरावर मजबूत करणाऱ्या निवडणुकांची शिस्तबद्ध आखणी, पारदर्शकता आणि जबाबदारी हे सर्व राज्य निवडणूक आयोगामुळे शक्य होते। पंचायत ते महानगरपालिका प्रत्येक पातळीवरील निवडणूक हे संवैधानिक प्रक्रिया आहे आणि तिचं संरक्षण करणं या आयोगाकडे आहे। निवडणुकांबद्दल योग्य माहिती असणं म्हणजे जागरूक नागरिकत्वाची पहिली पायरी। निवडणुकी संदर्भातली महत्त्वाची मूलभूत माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।